बघा आपण समजून घेतली आता वीट म्हणजे जी काही ब्रिक होती ती ब्रिक समजून घेतली. त्या ब्रिकला असणाऱ्या दोन महत्त्वाच्या साईड ज्या आहेत, एक आहे स्ट्रेचर साईड आणि एक आहे हेडर साईड. ह्या दोन साईड ज्या आहेत त्या दोन साईड आपण समजून घेतल्या. मध्ये फ्रॉकचा पोर्शन होता तो आपल्याला बॉन्डिंगसाठी पर्पजसाठी युजफुल असणार आहे बांधकाम करताना. पण मेजरली जे काही तुमचे टाइप्स ऑफ बॉन्ड बघायचे आपल्याला, ते टाइप्स ऑफ बॉन्ड कशावरून डिफाईन होणार आहे, तुमचे जी काही साईड असणार आहे स्ट्रेचर साईड किंवा हेडर साईड ही व्हिजिबल असणार आहे. तुम्हाला बांधकाम केल्यानंतर तुमच्या नेकेड आईजला जी काही साईड व्हिजिबल असणार आहे त्या साईडवरनं त्या साइन वरनं काय होणार तुमचा टाइप ऑफ बॉन्ड ठरणार आहे. मग लक्षात आपण मेजरली यूज केले जाणार आहे, मेजरली यूज केले जाणार आहे चार टाइप्स ऑफ बॉन्ड आहेत. ते आपण थिकनेस ऑफ वॉल्स नुसार त्याला स्पेसिफाय करतो. टाइप्स ऑफ ब्रिक बॉन्ड फॉर स्पेसिफिक थिकनेस ऑफ वॉल. काय स्पेसिफिक थिकनेस ऑफ वॉल नुसार आपण त्याला काय करतो डिफाइन करतो. बघा चार टाइप्स मेजरली यूज केल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला तो आपला स्ट्रेचर साइड, स्ट्रेचर बॉन्ड. दुसरा आहे तुमचा हेडर बॉन्ड. तिसरा आहे इंग्लिश बॉन्ड आणि चौथा जो आहे तो आहे आपला फ्लेमिश बॉन्ड. बघा चार साइड आहेत, स्ट्रेचर बॉन्ड, हेडर बॉन्ड आणि तिसरा जो आहे आपला इंग्लिश बॉन्ड आणि चौथा जो आहे तो फ्लेमिश बॉन्ड. ते रॅट बॉन्ड, स्टॅक बॉन्ड वगैरे बाकीचे बॉन्ड पण आहेत. लक्षात आपण मेजरली यूज केले जाणारे बॉन्ड जे आहेत ते आपले हे चार बॉन्ड आहेत. आता हे चार बॉन्ड कसे डिफाईन झालेत तर तुमची जी काय ब्रिक असणार आहे, एक असणार आपली ब्रिक, त्या ब्रिकची दिसणारी जी साईड असणार आहे तुमच्या व्हिजिबल नेकेड आईला जी काय ब्रिकची साईड दिसणार आहे तुम्हाला, मग स्ट्रेचर साईड दिसते का हेडर साईड दिसते, मग त्याच्यावरून तुमचा ठरणार आहे हेडर बॉन्ड, स्ट्रेचर बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड आणि फ्लेमिश बॉन्ड. जे चार बॉन्ड म्हणलं तुम्हाला ते बॉन्ड. बघा आता ब्रिक तर समजून घेतली होती आपण, मग ती 4 इंच पण ब्रिक होती आपल्याकडे आणि 6 इंच थिकनेसची ब्रिक पण अवेलेबल आहे आपल्याकडे. म्हणजे जो काय दोन साईजची ब्रिक सांगितलं तुम्हाला रेड ब्रिक मध्ये, म्हणजे लाल मातीची ब्रिक जी होती ती दोन साईज मध्ये अवेलेबल आहे, एक 4 इंच मध्ये आणि एक 6 इंच मध्ये. मग 4 इंच आणि 6 इंच बघा आपल्याला ज्यावेळेस सिंगल वॉल म्हणजे सिंगल थिकनेसची वॉल तयार करायची, म्हणजे छोटी वॉल तयार करायची, त्याची थिकनेस कमी ठेवायची, त्यावेळेस तुम्हाला मिनिमम थिकनेस ठेवता येते ती आहे 4 इंचाची. म्हणजे वॉलची थिकनेस तुम्ही मिनिमम 4 इंच ठेवू शकता. नाही त्याच्यानंतर दुसरी म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी थिकनेस जी आहे ती आपली असणार आहे 6 इंचाची थिकनेस. त्यानंतर आपण म्हणतो त्यापेक्षा मोठी थिकनेस ती आहे तुमची 9 इंचाची थिकनेस. बाकीचे पण आहेत लक्षात ठेवा. पण मेजरली यूज केल्या जाणाऱ्या वॉलच्या थिकनेस ज्या आहेत त्या 3 थिकनेस आहेत. एक आहे वॉल थिकनेस मध्ये जर तुम्ही बघितलं, एक आहे तुमचे 4 इंच, दुसरे आहे तुमचे 6 इंच आणि तिसरे आहे तुमची 9 इंच. 4 इंच, 6 इंच आणि 9 इंच. जी 4 इंच थिक आहे तिलाच तुम्ही 100 mm थिक म्हणता, जी 6 इंच आहे तिलाच तुम्ही 150 mm थिक म्हणता आणि जी तुमची 9 इंच आहे तिलाच तुम्ही 230 mm थिक वॉल म्हणता. मग लक्षात ठेवा त्याच्यामध्ये प्लास्टर वगैरे इन्क्लुडिव्ह पार्ट तो पण असतो. म्हणजे कसं असतं सांगतो तुम्हाला सांगितलं की जी रेड ब्रिक असणार ती एका स्पेसिफिक साईज मध्ये तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे. कमी जास्त स्टँडर्ड डायमेन्शन आहेत तिचे, पण कमी जास्त काय होतं त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे थोडंसं डायमेन्शन्स मध्ये. मग बघा वॉलची थिकनेस तुम्हाला जर 4 इंच घ्यायची असेल तर तुम्हाला सिंगल ब्रिक वापर म्हणजे जे काय ब्रिक वापर तुम्हाला ती 4 इंच साईजची ब्रिक वापरावी लागेल. म्हणजे 4 इंच साईजच्या ब्रिक तुम्ही जर अशा ठेवत गेलात एका पुढे एक एका पुढे एक एका पुढे एक, तर तुमची जी काय वॉल बनणार आहे ती वॉल असणार आहे तुमची 4 इंची वॉल. जर तुम्हाला 6 इंच थिकनेसची वॉल करायची त्यावेळेस पण तुम्हाला काय करायला लागेल, सिंगल ब्रिक वापरायला लागेल, ती पण एका पुढे एक ठेवायला लागेल. तेव्हा तुम्हाला त्या वॉलची थिकनेस मॅच करण्यासाठी त्या ब्रिकची थिकनेस पण मॅच करायला लागेल. म्हणजे 6 इंच थिकनेसची वॉल ब्रिक वापरायला लागेल तुम्हाला. म्हणजे असं पकडून झालं की हा डस्टर आहे तुमच्या समोर. आता हे जे 4 इंच थिकनेस आहे, जर मी असे एका समोर एक एक वीट ठेवत गेलो तर मला 4 इंच भेटणार आहे. एक 6 इंच घेतली तर एका पुढे एक मी वीट ठेवत गेलो तर मला 6 इंच थिकनेस भेटणार आहे. पण 9 इंच थिकनेस तर लाल मातीची वीट तुम्हाला 9 इंच थिकनेस मध्ये अवेलेबल नाहीये. मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला वॉलची थिकनेस दिलेली असते 9 इंच म्हणजे 230 mm ची, त्यावेळेस तुम्हाला कुठली वीट वापरायची आहे तर त्यावेळेस तुम्हाला वापरायची लक्षात ठेवा 4 इंच वीट. म्हणजे जी आपण 100 mm ची थिकनेस म्हणतोय वीटची किंवा 4 इंच साईजची जी काही वीट म्हणतो आपण लाल मातीची, ती वीट तुम्हाला वापरायची असते. म्हणजे हे 4 इंच आणि हे 4 इंच असं मिळून तुमचं टोटल काय होतं लक्षात ठेवा 9 इंच. म्हणजे मोटर वगैरे फिल करून ते पूर्ण तुमचा 9 इंच म्हणजे थिकनेस होऊन जाते. मग बघा ज्यावेळेस तुम्हाला 4 इंच थिकनेसची वॉल तयार करायची किंवा तुम्हाला 6 इंच थिकनेसची वॉल तयार करायची त्यावेळेस तुम्हाला एक सिंगल बॉन्ड वापरायला लागेल, तो असणार आहे स्ट्रेचर बॉन्ड. ज्यावेळेस तुम्हाला 9 इंच थिकनेसची वॉल तयार करायची, ज्यावेळेस तुम्हाला 9 इंच थिकनेसची वॉल तयार करायची त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या थिकनेसची वॉल तयार करायची त्यावेळेस तुम्हाला
हेडर बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड आणि फ्लेमिश बॉन्ड हे 3 बॉन्ड यूज करायला लागतात. मग आता आपण एकदा अरेंजमेंट बघून घेऊयात. तर बघा, ब्रिक ठेवली आहे. वॉलची थिकनेस तुम्हाला 100 mm दिलेली असेल, म्हणजेच तुम्हाला 4 इंच दिलेली असेल, किंवा वॉलची थिकनेस तुम्हाला 6 इंच दिलेली असेल, म्हणजेच 150 mm ची थिकनेस दिलेली असेल. या दोघांपैकी एक थिकनेस दिली असेल तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा, 6 इंच थिकनेस साठी 6 इंच साईजची ब्रिक, आणि तुम्हाला वॉलची थिकनेस 4 इंच असेल तर तुम्हाला 4 इंच साईजची ब्रिक. बघा, आपण 3Dच्या सहाय्याने थोडंसं समजून घेऊया. याला ड्रॉ करतोय. लहानपणी आपण असे चित्र काढलेले असतात बऱ्याच जणांनी. बघा, विटा एकावरती एक आपण काय केलं, ठेवत गेलोय. म्हणजे जी वीट ठेवली, ती वीट प्लेस केल्यानंतर तुम्हाला साईड कुठली दिसते त्या विटाची, तर विटाची साईड दिसते आपल्याला स्ट्रेचर साईड. विटाची साईड दिसते स्ट्रेचर साईड. आता ह्याला मी 3D मध्ये कन्वर्ट जर केलं तर तुम्हाला थोडंसं स्ट्रक्चर अशा टाईपमध्ये दिसून जाईल. म्हणजे विटांची प्लेसमेंट कशी केलेली आहे ती तुम्हाला समजून जाईल. आपण मॉर्टर प्लेस केलं नाही, मॉर्टर प्लेस करण्यासाठी फक्त जागा सोडलेली आहे. जागा सोडलेली म्हणजे असं मॉर्टर प्लेस केलं असं समजून झाला तुम्ही. बघा, अशी प्लेसमेंट केलेली असणार आहे. बघा, अशा टाइप मध्ये विटाची प्लेसमेंट केलेली आहे. म्हणजे ही साईड जी आहे तुमची, एक तर ती 4 इंच असेल और ती तुमची 6 इंच असेल. म्हणजे विटांची साईज आहे, तर मग ऑटोमॅटिकली तुमची जी काय वॉल तयार होते ही वॉलची साईड पण काय असणार तुमची 4 इंच किंवा 6 इंच. मग दिसताना इकडे हेडर साईड आली आणि ही स्ट्रेचर साईड आली. मग तुम्हाला दिसताना विटाची कुठली साईड दिसते, तर स्ट्रेचर साईड दिसते. मग दिसताना विटाची साईड जी आहे स्ट्रेचर असेल, तर मग तो आहे तुमचा स्ट्रेचर बॉन्ड. तो आहे तुमचा स्ट्रेचर बॉन्ड. 6 इंच थिकनेसची वॉल तयार करायची किंवा 4 इंच थिकनेसची वॉल तयार करायची, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतो, स्ट्रेचर बॉन्ड यूज करायचा असतो. सांगितल्याप्रमाणे 4 इंच थिकनेसची जी काय वॉल असते लक्षात ठेवा, ती फक्त पार्टिशन पर्पज साठी. म्हणजे तुम्हाला एक स्पेस आहे तो डिवाइड करायचा आहे, फक्त डिवाइड करायचा आहे. मग पार्टिशन टाकवतो आपण, पार्टिशन करतोय. मग पार्टिशन पर्पज साठी 4 इंच थिकनेसची वॉल. जर तुम्हाला कन्सिल इलेक्ट्रिकल किंवा प्लंबिंग वर्क करायचंय, त्यावेळेस ती 4 इंच थिकनेसची वॉल तुम्हाला अलाउ केली जात नाही, त्याच्यामध्ये एवढी स्ट्रेंथ येत नाही. मग त्या ठिकाणी आपण काय करतो, 6 इंच थिकनेसची वॉल जी असते ती प्रेफर करतो. म्हणजे 6 इंच थिकनेसची वॉल, त्याच्यामध्ये आपण झरी मारणार, मग इलेक्ट्रिकलच्या प्लंबिंगच्या पाईप आपण त्याच्यामध्ये क्लोज करणार, वरती प्लास्टर करणार, ते झाकले जाईल. म्हणजे त्याला स्ट्रेंथ पण राहते. मग मिनिमम जर तुम्हाला कन्सिल वर्क करायचं असेल इलेक्ट्रिकलचं किंवा प्लंबिंगचं, तर तुम्हाला मिनिमम थिकनेस ऑफ वॉल जी असते ती 6 इंच घ्यायला लागते. 4 इंच चालत नाही. 9 इंच मध्ये इझिली तुम्हाला करता येणार, त्याला काय अडचण येणार नाहीये. मग स्ट्रेचर बॉन्ड जर तुम्ही घेतला फक्त सिंगल, तर 6 इंच किंवा 4 इंच थिकनेसची जी काय वॉल असणार आहे ती तयार होणार आहे. आणि वेट वापरण्यात कुठली येणार आहे, 4 इंच साईजची पण येणार आहे फॉर पार्टिशन पर्पज. आणि जी काय वॉल पर्पज तुम्हाला म्हणजे कन्सिल वर्क करायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 6 इंच थिकनेसची वॉल वापरायला लागेल. सरफेस फिटिंग तुम्ही 4 इंची वरती करू शकता. फिटिंगचा प्रकार आहे कन्सिल आणि सरफेस फिटिंग. सरफेस फिटिंग करायचं तुम्ही 4 इंच पार्टिशन वॉल पण वापरू शकता, त्याला काही अडचण येणार नाही. पण जर कन्सिल करायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला 6 इंच थिकनेसची वॉल पाहिजे म्हणजे पाहिजे. मग हा झाला तुमचा स्ट्रेचर साईड. दिसते जी आहे दी साईड दिसते तुम्हाला ब्रिकची, ती आहे स्ट्रेचर, म्हणून हा बॉन्ड आहे आपला स्ट्रेचर बॉन्ड. आता आपण बघून घेऊया हेडर बॉन्ड. तुम्हाला सांगताना सांगितलं की जी काय विटांची प्लेसमेंट, म्हणजे विटांची प्लेसमेंट केलं तर जी साईड दिसणार आहे त्यानुसार तो बॉन्ड ठरणार आहे. आता हे 3 बॉन्ड आहेत, हे जे काय 3 बॉन्ड आहेत हे तुम्हाला 9 इंच थिक वॉल साठी यूज केले जातात. 9 इंच थिकनेसच्या वॉल साठी. म्हणजे हेडर बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड आणि फ्लेमिश बॉन्ड. काय काय बॉन्ड आहे, थिकनेस जर वाढवली म्हणजे तुम्ही 9 इंच वॉलच्या थिकनेसच्या पलीकडे गेलात, म्हणजे पुढे गेलात, आणखी 12 इंच 15 इंच घ्यायचं असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळे टाइप्स ऑफ बॉन्ड आहेत. म्हणजे हे ह्यांचं मिश्रण असतं, कॉम्बिनेशन असतं. मग याला पण मध्ये घेतात, त्यानंतर ती थिकनेस जी असते ती वाढली. म्हणजे लोड बेरिंग स्ट्रक्चर करताना तुम्हाला वॉलची थिकनेस जास्त वाढवायची असते. म्हणजे 9 इंच पण चालते, 9 इंच पेक्षा जास्त पण केल्या जाते. मग ती त्याच्यामध्ये प्रॉपरली चांगली स्ट्रेंथ राहते. मग बघा, आता मी हेडर बॉन्ड करत जातो. वीट मी प्लेस केली, म्हणजे विटा प्लेस केल्यानंतर, बांधकाम केल्यानंतर मला जी काही विटांची साईड दिसणार आहे ती हेडर साईड दिसते. म्हणजे विटा मी प्लेस केल्यात, तर विटा प्लेस केल्यानंतर मला जी काही दिसणारी साईड आहे विटांची ती असणार आहे हेडर साईड. म्हणजे पूर्ण जे काय वॉल तयार करतोय त्या वॉल मध्ये मला कंटिन्युअसली ह्या कडेच्या त्याकडे सगळीकडे काय भेटतं, पूर्ण जे काय थर लावले ते पूर्ण हेडरचे
थर लावलेले आहेत. म्हणजे दिसताना जी काय साईड दिसणार आहे ब्रिक वॉलची ती असणार आहे हेडर साईड. मग त्यामुळे लक्षात ठेवा तो झाला तुमचा हेडर बॉन्ड. आता 4 इंच असेल किंवा 6 इंच असेल तर लक्षात ठेवा जर हेडर बॉन्ड तुम्ही तयार करताय, आता त्यासाठी 3D ट्रान्सफॉर्मेशन करून दाखवतो त्याच्यामध्ये 2Dचं. तर बघा अशी वीट ठेवलेली असणार आहे तुमची. आता ही जी काय वीट ठेवली गेलेली आहे अशा प्रकारे ह्या विटांची अरेंजमेंट केलेली आहे. बघा अशा विटा ठेवल्या जाणार आहेत. म्हणजे आता ह्या अशा विटा मी सरळ स्टेप घेत चाललोय म्हणजे ठेवत गेलोय तर मला ही जी मिळणार आहे म्हणजे ही जी मिळते मला ही थिकनेस ऑफ वॉल मिळते. ही थिकनेस ऑफ वॉल किती असणार आहे 9 इंच असणार आहे. मग का कारण लेंथ जे आहे त्याला अलॉंग दी लेंथ त्याला प्लेस केलं म्हणजे ज्या लेंथ त्या सॉरी लेंथनुसार त्याला काय केलेलं प्लेस करत गेलो आपण. म्हणजे विटाची लेंथ ही अशी एका समोर एक प्लेस करत गेलोय. दिसणारा भाग जो असणार आहे ह्या साईडचा आणि त्या साईडचा म्हणजे फ्रंटचा आणि म्हणजे इंटरनलचा आणि एक्सटर्नलचा दोन्ही साईड जे असणार आहेत वॉलच्या त्या दोन्हीच्या साईड दिसतात तुम्हाला त्या हेडर साईड दिसतात. लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे बांधकाम करतो आपण आणि बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे जॉईंट ब्रेकिंग करतो ते असं जॉईंट ब्रेकिंग करतो. मग ही जी थिकनेस बनली ही बनली 9 इंच थिकनेसची वॉल. म्हणजे 9 इंच थिक वॉल करायची असेल तर तुम्हाला हेडर बॉन्ड वापरायला लागतो. जर तुम्ही सिंगल बीट वापरताय तर म्हणजे एक बीट तुम्ही समोर ठेवत गेलात तर हेडर बॉन्ड वापरलाय तर अशा या केसमध्ये 4 इंची ब्रिक अवॉइड केले जाते. या केसमध्ये 4 इंची ब्रिक आपण अवॉइड करतो. 6 इंची ब्रिक जे असते ते आपण इथं काय करतो प्रिफर करतो. मग हा जो काय हेडर भाग दिसणार तुम्हाला हेडर साईड दिसणार आहे त्यामुळे झाला तुमचा हेडर बॉन्ड. हा झाला तुमचा हेडर बॉन्ड 9 इंच थिकनेसच्या वॉलसाठी. आणि वापरायची कुठली वीट जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे ऑप्शनच नाहीये 6 इंच. कारण काय ठिकाणी काम करताना कसं करतात की पूर्ण जे काय RCC वर्क केलंय त्यामध्ये 6 इंची वॉल करतात थिकनेस करतात. मग 6 इंची वॉलची थिकनेस करायची तर मग 6 इंच साईडची वीट वापरतात म्हणजे ठोकळ्या वीट वापरल्या त्या लाल मातीची 6 इंची साईडची. मग त्या ठिकाणी परत तुम्हाला 4 इंच वापरून म्हणजे दुसरी कुठली वीट वापरता येत नाही. जो फाउंडेशनचा भाग असतो खाली आपण त्याला काय प्लेन बीम आपण भरतो म्हणजे प्लेन बीमच्या खालचं काय सबस्ट्रक्चर असतं त्यावेळेस आपल्याला बांधकाम करायचं असतं बॅक फिलिंग करण्यासाठी. मग ते 9 इंच थिकनेस करायला पाहिजे मिनिमम आपण ते तेवढी लागतेच त्याला स्ट्रेंथ देण्यासाठी कारण आपल्याला बॅक फिलिंग करायची असते. वरचं स्ट्रक्चर 6 इंच मध्ये करतात. मग लोक काय करतात की 6 इंच 4 इंच वेगवेगळ्या विटा मागवण्यापेक्षा डायरेक्ट सरसकट सगळ्या 6 इंचच्या विटा मागवतात. मग त्या ठिकाणी हेडर बॉन्ड वापरतात आणि 9 इंच थिकनेस वॉलची करून टाकतात. आता बघा आपण जाऊयात पुढचा इंग्लिश बॉन्ड अँड फ्लेमिश बॉन्ड. आता बघा ह्याच्यामध्ये कशी अरेंजमेंट असते. आता ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश बॉन्ड किंवा फ्लेमिश बॉन्ड करता तर त्यावेळेस लक्षात ठेवा तुम्हाला कंपल्सरी 4 इंच वीट वापरायची असते. 6 इंच मध्ये तुम्हाला इंग्लिश बॉन्ड फ्लेमिश बॉन्ड करता येत नसतो. एक पूर्ण थर जो आहे तो हेडरचा म्हणजे दिसणारी साईड जी असणार आहे एका थराची पूर्ण हेडरची त्याच्या खालचा दुसरा किंवा त्याच्या वरचा दुसरा जो काय थर असणार आहे तो कम्प्लिटली स्ट्रेचरचा. एक थर पूर्ण हेडरचा एक थर पूर्ण स्ट्रेचरचा एक थर पूर्ण हेडरचा एक थर पूर्ण स्ट्रेचरचा तो काय झाला तुमचा इंग्लिश बॉन्ड. एक थर हेडरचा एक म्हणजे एक वीट हेडरची एक स्ट्रेचरची एक हेडरची एक स्ट्रेचरची म्हणजे अल्टरनेट प्लेसमेंट केली हेडरची आणि स्ट्रेचरची ते असणार तुमचा फ्लेमिश बॉन्ड. फ्लेमिश बॉन्ड मध्ये पण टाईप आहे बघून घेऊ आपण. पहिले इंग्लिश बॉन्ड जो आहे तो आपण बघून जाऊन घेऊ. बघा काय सांगितलं तुम्हाला एक पूर्ण थर जो आहे एक विटा थर आहे तो पूर्णपणे कसा केला जातो पूर्णच्या पूर्ण तो केला जातो हेडर मध्ये. दुसरा थरावरचा पूर्णच्या पूर्ण स्ट्रेचर मध्ये. आता बघा 9 इंच थिकनेसची वॉल तयार करायची. विटाची साईज माहिती होती 4 इंच बाय 9 इंच. आपल्याला 6 इंच विट करण्यासाठी अलाउड नाहीये. मग आता बघा एक पूर्ण साईड जी आहे ती म्हणजे एक लेवल जो आहे एक लेअर जो आहे एक थर जो आहे तो विटाचा म्हणजे जो काय कोर्स आहे ब्रिक कोर्स तो पूर्णपणे काय केलेला आहे 4 इंच म्हणजे जे काय आपले हेडर साईड आहे त्या हेडर साईड मध्ये केलेला आहे. हेडर साईड दाखवली कम्प्लिटली. आणि दुसरं जे असणार आहे पूर्ण दुसरा लेअर कम्प्लिटली स्ट्रेचरचा केलाय. ठीक आहे. हेडर स्ट्रेचरची काय केली प्लेसमेंट करत गेलेलो आहोत. म्हणजे हेडर स्ट्रेचरची प्लेसमेंट केलेली आहे. लक्षात ठेवा वरती पण अशी हेडर स्ट्रेचरची प्लेसमेंट असणार आहे. म्हणजे हेडरचा एक लेअर असणार आहे आणि स्ट्रेचरचा पूर्णपणे एक लेअर असणार आहे. आता ही अशी अरेंजमेंट का आली तर बघा आपल्याला सांगितलं 9 इंच थिकनेसची वॉल तयार करायची असेल तरच इंग्लिश किंवा फ्लेमिश बॉन्ड असणार आहे. म्हणजे मिनिमम 9 इंच थिकनेसचा वॉल जेव्हा करायची असते त्यावेळेस आपल्याला इंग्लिश किंवा फ्लेमिश बॉन्ड वापरायचा असतो. आता इंग्लिशमध्ये बघा ही तुमची 4 इंची वीट झाली. अशी बघितली तर आपण ही पण 4 इंच थिक थर झाला लेअर झाला.
हे पण 4 इंच झालं. मग पुढचं मॅच कसं करायचं लक्षात ठेवा. ही एवढी तर तुमची फक्त 4 इंच थिकनेस झाली. तर काय करतात, इथं दुसरी वीट लावल्या जाते. म्हणजे 2 थर म्हणजे 2 विटांचा सेट लावला तो एका स्ट्रेचरला. असा करून जो काय लेअर केला तयार, तो झाला तुमचा इंग्लिश बॉन्डचा सेक्शन. तर बघा या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल, इथे एक वीट लावली, इथे एक वीट लावली, म्हणजे आता हा कम्प्लीट 4 आणि 4 8 मध्ये मोटर अलीकडे पलीकडे पकडून सगळं टोटल 9 इंचचा थिकनेसची वॉल तयार केली. म्हणजे खालच्या वीट आपण त्यांची अरेंजमेंट कशी ती आपण जाणून घेऊ. आता ही वीट तुम्हाला दिसून येईल सगळी सरसकट खाली लावली. म्हणजे ज्या वेळेस लक्षात ठेवा अशा 2 स्ट्रेचरच्या विटा ठेवल्या जातात, मग त्याच्यावरती 2 अशा हेडरच्या विटा ठेवल्या जातात. खालच्या विटांची स्ट्रेचर साइड आणि वरच्या एका 2 विटा होत्या ह्या वर टाकलेल्या अशा, तर त्यांच्या ह्या हेडर साइड, म्हणजे खालचं स्ट्रेचर वरचं हेडर, अशी प्लेसमेंट केलं जाते, असं रिपिटेशन केलं जातं. मग तो बनणार तुमचा इंग्लिश बॉन्ड. म्हणजे एक लेअर पूर्ण स्ट्रेचरचा, एक लेअर पूर्ण हेडरचा, तो झाला तुमचा इंग्लिश बॉन्ड. आता आपल्याला बघायचं आहे फ्लेमिश बॉन्ड. हा झाला इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड. लक्षात ठेवा क्वांटिटी सर्विंग करताना हे बॉन्ड खूप महत्त्वाचे असतात. तुमची लॉंग वॉल, शॉर्ट वॉल तर तुम्ही कॉलेजमध्ये शिकलात, शाळेमध्ये शिकलात, म्हणजे तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही शिकलात त्या गोष्टी, त्याला सोडून द्या. आपल्या आयबेट लर्निंगमध्ये आपण युनिक फॉर्म्युलेशन केलेलं असतं प्रत्येक ह्याचा. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सोयीस्कर आहे. टेक्निकलरित्या आपल्याला करायचे, प्रॅक्टिकलरित्या करायचे, प्रत्येक गोष्ट एक्सपर्ट लेवलला, ॲडव्हान्स लेवलला शिकायची. मग त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. फक्त नावाला इंजिनियर बनायचं नाहीये, एकदम बेस्ट इंजिनियर, टेक्निकल इंजिनियर, ऑनसाईट काम करणारा इंजिनियर बनायचं. नावाला इंजिनियर असणारे भरपूर लोक आहेत. मग क्वांटिटी सर्विंग मध्ये आपण एकदम युनिक वे टाकायला त्या क्वांटिटी काढण्याचा. मग ॲज पर टाईप ऑफ बॉन्ड क्वांटिटी सर्विंग करायची. लक्षात ठेवा, नुसती लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडनी करायची नाहीये. कुठली वीट वापरायची त्या विटेनुसार क्वांटिटी सर्विंग करायची असते. म्हणजे ट्रिपल एमचा स्टडी तुमचा कंपल्सरी असला पाहिजे. मग आता एक फ्लेमिश बॉन्ड सांगताना सांगितलं तुम्हाला, एक लेअर जी आहे ती हेडरची, एक लेअर आहे ती स्ट्रेचरची. एक हेडरची म्हणजे लेअर नाही, अल्टरनेट प्लेसिंग, स्ट्रेचर हेडर, स्ट्रेचर हेडर अशी अल्टरनेट प्लेसिंग केली, म्हणून तो आहे तुमचा फ्लेमिश बॉन्ड. छोट्या साईज मध्ये करतो म्हणजे समजून जाईल तुम्हाला. हे बघा, एक हेडर, एक स्ट्रेचर, एक हेडर, एक स्ट्रेचर अशी प्लेसमेंट केलेली, असा सेट रिपीटेडली प्लेस केलेला आहे विटांचा, त्यामुळे तो आहे आपला फ्लेमिश बॉन्ड. बघा, एक लेअर म्हणजे एक अल्टरनेट प्लेसिंग केली, एक आहे हेडर साइड, एक आहे स्ट्रेचर साइड. आता ह्यांची अरेंजमेंट कशी केलेली आहे तर लक्षात ठेवा, ही विट जी आहे ती अशी ठेवलेली आहे आणि ह्या ज्या काही 2 विट आहेत अशा आडव्या प्लेस केलेल्या आहेत. म्हणजे एक उभी आणि 2 आडव्या, एक उभी आणि 2 आडव्या अशी प्लेसमेंट केलेली आहे, म्हणून हा कुठला बॉन्ड आहे तुमचा फ्लेमिश बॉन्ड. बघा, अशा टाइप मध्ये अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे एक विट उभी 2 आडव्या, एक उभी 2 आडव्या, त्या अशा प्लेसमेंट केल्यामुळे हा हेडर साइड दिसणार आहे आणि ह्याची स्ट्रेचर साइड दिसणार आहे, ह्याची हेडर दिसणार आहे, ह्याची स्ट्रेचर दिसणार आहे. हेडर स्ट्रेचर झाली तुमची, तर ती झाली तुमची फ्लेमिश बॉन्ड. बघा, थिकनेस किती वॉलची 9 इंच थिकनेस. तर 9 इंच थिकनेस ही आहे, तुम्हाला लक्षात ठेवा, लक्षात ठेवण्यासारखी थिकनेस आहे. त्याच्यावरती आपला एक पॉईंट असतो. मग ज्यावेळेस जुन्या काळामध्ये वॉल बांधला जायचा त्यावेळेस ते काय बनायचे, 1 ब्रिक वॉल आहे, म्हणजे 1 ब्रिक थिक वॉल आहे, म्हणायचे 1.5 थिक ब्रिक वॉल आहे अँड 2 थिक ब्रिक वॉल आहे. लक्षात ठेवा, म्हणजे कसं तर थिकनेस वरनं. लक्षात ठेवा, आता हे जे काय तुमच्याकडं म्हणजे ही जी काय वेट आपण प्लेस केलेली आहे, वेट प्लेस केल्यानंतर आपलं काय झालेलं आहे की ही वेट जी काय लेंथ असणार आहे ही लेंथ 9 इंच आहे. तुम्ही इंग्लिश बॉन्ड वगैरे बघितला त्यामध्ये पण तुम्हाला थिकनेस 9 इंच भेटते. तुम्ही जर हेडर बॉन्ड वगैरे बघितला तर हेडर बॉन्ड मध्ये पण अशीच प्लेसमेंट आहे सगळ्या विटांची, ती पण तुम्हाला 9 इंच भेटणार आहे. म्हणजे 9 इंच थिकनेस भेटणार. लक्षात ठेवा, मग ही एका विटेची लांबी आहे. किती विटेची लांबी आहे, एका विटेची लांबी, म्हणून 1 ब्रिक थिक वॉल, 1 ब्रिक थिक वॉल, याला म्हणायचं 1 ब्रिक थिक वॉल. जर मी अशी प्लेसमेंट केली आहे, अशी एक वीट लावली आहे, इथे तुकडा वापरला विटाचा, अशीच प्लेसमेंट करत परत पुढे स्ट्रक्चर वाढवतोय मी, तर मग ती झाली माझी
1.5 ब्रिक थिक वॉल आणि दुसरी आहे 2 ब्रिक तिसरी 2 ब्रिक थिक वॉल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलंय, जसे तुमची ही ब्रिक आहे एक ब्रिक, तशीच दुसरी पण मोठी ब्रिक अशी लावलेली आणि एवढ्या थिकनेसची वॉल तयार केली. लक्षात ठेवा 9 9 18 होणार आहे तुमचं हे, म्हणजे 450 तुम्ही MM मध्ये म्हणाल त्याला म्हणताना. बघ हे 2 विटांची थिकनेस झाली, ही झाली तुमची 2 ब्रिक थिक वॉल. हा एक तिसरा टाइप. दुसरा टाइप 1.5 ब्रिक थिक वॉल आणि पहिला जो आहे तुमचा 1 ब्रिक थिक वॉल. लक्षात ठेवा म्हणजे जुन्या काळात जे बांधकाम करायचे 1 ब्रिक थिक वॉल म्हणलं तर तुमचा एक तर तो हेडर बॉन्ड असणार आहे, एक तर तो इंग्लिश बॉन्ड असणार आहे, नाही तो फ्लेमिश बॉन्ड असणार आहे. हेडर बॉन्ड कधी तुमचा त्यावेळेस युटिलाइज झाला, 4 इंच थिकनेसची वॉलमध्ये आपल्याला ते प्रॉपरली मॅचिंग होत नव्हती, जॉईंट ब्रेकिंग होत नव्हती, तेवढी स्ट्रेंथ त्याला मिळत नव्हती. मग त्यानंतर जो काय ठोकळा आलाय 6 इंच विट आली, त्यामध्ये थोडीशी स्ट्रेंथ मिळत होती, त्यामध्ये प्रॉपरली जॉईंट ब्रेकिंग थोडीशी करता येत होती, ते अलाउड होत होतं. पण ज्यावेळेस तुम्हाला 9 इंच जी काय ब्रिक वॉल तयार केली जायची, लक्षात ठेवा मेजर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, त्यावेळेस हे फक्त 2 बॉन्ड वापरायचे, एक इंग्लिश बॉन्ड आणि एक दुसरा आहे तो फ्लेमिश बॉन्ड 9 इंच थिकनेसच्या वॉलसाठी, जी काय लोड बेरिंग स्ट्रक्चर वगैरे आपण त्याला बोलायचो त्यासाठी. म्हणजे एका ब्रिकची थिकनेस असेल तर 1 ब्रिक थिक वॉल, दुसरे 1.5 असेल, 1.5 असेल तर 1.5 ब्रिक थिक वॉल आणि 2 विटांच्या थिकनेसची वॉल जर तयार केली तुम्ही तर ती आली तुमची, त्याला म्हणायचं आपण 2 ब्रिक थिक वॉल. तर लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमचं लोड बेरिंग स्ट्रक्चर, जुन्या काळात मोठमोठे लोड बेरिंग स्ट्रक्चर तयार करायचे त्यावेळेस मोठ्या साईज असायच्या, 12 इंच थिकनेसची वॉल, अशी 9 इंच 12 इंच 15 इंच 18 इंच अशा थिकनेसच्या वॉल तयार केल्या जायचे आणि ह्याच्यावरूनच केल्या जायचे. ते पण आपण बघून घेऊयात पूर्णपणे. ओके चला आता लिहून घ्या.